नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आहे. जर याच्या अगोदरच्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण त्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. यामध्ये ही जी आपली प्रश्नपत्रिका आहे ही सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात इम्पॉर्टंट का असणार आहे, तर यामध्ये आपण आतापर्यंत झालेली जी काही टी परीक्षा आहेत या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून ही प्रश्नपत्रिका काय आपण तयार केलेली आहे, म्हणून ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. खालील शब्दाचा समास ओळखा असं सांगितलंय आणि आपल्याला शब्द दिलाय पहा पाला पाचोळा, आणि पाला पाचोळा या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलाय. मग ऑप्शन दिलेत पहा समाहार द्वंद्व, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि अव्ययीभाव समास. मग या ठिकाणी पाला पाचोळा या शब्दाचा समास कोणता आहे, तर समाहार द्वंद्व समास आहे. 2 मिनिटात मित्रांनो तुम्हाला समाहार द्वंद्व, 2 मिनिटं खूप झाली, 1 मिनिटात तुम्हाला हा समाहार द्वंद्व समास सांगतो, ज्याच्यानंतर परीक्षेमध्येच नाही तर आयुष्यात परत कधी, म्हणजे परीक्षा आता 15 दिवसांनी, 15 दिवसच नाही तर तुम्ही परत 5 वर्षांनीही या प्रकारचा समाहार द्वंद्व समास पहा, तरी तुमचं उत्तर काय होणार, बरोबर येणार. एवढं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. मग ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही त्यामध्ये समावेश केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. मग समाहार म्हणजे काय, तर समाहार म्हणजे समावेश. मग कशाचा समावेश असतो, तर त्या मूळ पदार्थाव्यतिरिक्त त्याच्या जातीच्या इतर वस्तूंचा किंवा पदार्थाचा त्याच्यामध्ये ज्यावेळेस समावेश केलेला असतो त्यावेळेस काय म्हणतो आपण, त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतो. मग उदाहरण पहा, पाला पाचोळा. मग याच्यामध्ये बघा मूळ शब्द काय आहे, पाला आहे, आणि दुसरा शब्द काय आहे, पाचोळा आहे. पण बघा पाला पाचोळा आणि इतर कचरा त्याला मिळून आपण काय म्हणतो, पाला पाचोळा म्हणतो. म्हणजे पहा इथं इतर आणि इतर कचरा या शब्दांचा या ठिकाणी काय केला, या वस्तूंचा काय केला, त्याच्यामध्ये समावेश केलाय, म्हणून याला काय म्हणतात, समाहार द्वंद्व समास म्हणतात. ठीक आहे. दुसरं उदाहरण पहा, चहा पाणी. मग पहा चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ त्याला आपण काय म्हणतो, चहा पाणी म्हणतो, म्हणून हा काय समाहार द्वंद्व समास आहे. बघा मीठ भाकर. मग मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ, मग कोणता समास झाला, मीठ भाकर या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास झाला. खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही जर व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतल्या आणि हे जे उदाहरणं लक्षात ठेवले तर याच्यावरती याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही. अजून खाली उदाहरणं आहेत बघा. मग पाला पाचोळा, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, कपडा लत्ता आणि केर कचरा. पाला पाचोळा, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, कपडा लत्ता आणि केर कचरा याच्या बाहेर समाहार द्वंद्व समासावरती प्रश्न जात नाही. एवढे तुम्ही उदाहरणं पाठ करा, तुमचं उत्तर काय होणार, 100% बरोबर येणार मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2 काय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कोणत्या शब्दाचा, तर ढोर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. मग फूल, हिरवळ, हृदय आणि जनावर असं आपल्याला पर्याय दिले. मग ढोर म्हणजेच काय, तर जनावर. त्याच्यानंतर बघा अजून ह्या कवितेमध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत. मग हरळी हा शब्द आहे, कदाचित पुढच्या वेळेस हरळी या शब्दाची आपल्याला पंक्ती देऊ शकतात. मग हरळी म्हणजे काय, गवत, हाक किंवा आरोळी, त्याला काय म्हणतात, हरळी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बघा गवत पण होतोय आणि हाक किंवा आरोळी हा पण काय होतोय, हरळी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर फुलाचे समानार्थी शब्द काय आहेत बघा, पुष्प आहे, सुमन आहे, कुसुम आहे आणि सुम आहे. त्याच्यानंतर हृदय, अंतकरण आणि अंतर्मन हे काय आहेत, हृदयाचे समानार्थी शब्द आहेत, जे की आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा 3 नंबर, थोडासा सोपा प्रश्न आहे. खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. इथे एक आपल्याला काय दिली, मन दिली आणि त्या म्हणीचा काय सांगितलाय, योग्य अर्थ ओळखायला सांगितला. मग बघा बुडत्याला काडीचा आधार, काय सांगितलंय, मन, बुडत्याला काडीचा आधार. मग याचा योग्य अर्थ काय होतो, तर संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे साहस सुद्धा मोलाचे ठरते. हा काय होतो, बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढे जाऊया 4 नंबर प्रश्नाकडे. भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले आहे. आता काय विचारलंय की भुरा हे जे आत्मकथन आहे हे कोणी लिहिलेलं आहे असं आपल्याला विचारलंय. मग भुरा हे आत्मकथन कोणाचं आहे, तर हे शरद बाविस्करांचं आहे. खूप महत्वाचं आहे. पु ल देशपांडे यांचं पुस्तक लक्षात ठेवायचं कोणतं आहे, अपूर्व आहे. तसे पु ल देशपांडे यांचे भरपूर पुस्तक आहेत, पण आता इथे एकच सांगतो,
विश्राम बेडेकर, एक झुंज अशीही आणि शरणकुमार लिंबाळे, अक्करमाशी. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे आपल्याला जे बाकीचे पर्याय असतात ना, ते पर्याय परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे पुढच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने ते काय असतात, महत्त्वाचे असतात. कारण मागचा प्रश्न जर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तो पर्याय दिलेला असेल तर कदाचित पुढच्या वर्षी प्रश्न काय असतो, त्या पर्यायावरती असतो. आणि हे जवळपास मित्रांनो 80% बरोबर आहे. 80% प्रश्न हे काय असतात, मागील प्रश्नपत्रिकेमधले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायावरती प्रश्न असतात. ठीक आहे, पुढे बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. एका सेकंदात तुम्ही हा प्रयोग ओळखणार. भविष्यात तुम्हाला कधीही वाक्य होतं बघा, तिची कादंबरी लिहून झाली. काय झाली, लिहून झाली. म्हणजे इथं काय झाली, कादंबरी तिची लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, क्रिया समाप्त झालेली आहे. मग ज्यावेळेस वाक्यातील क्रिया पूर्ण झाली असेल, समाप्त झाली असेल, त्यावेळेस कोणता प्रयोग असतो, तर समापन कर्मणी प्रयोग असतो. कोणता असतो, समापन. मग बघा या प्रकारात कर्ता नेहमी काय असतो पहा, षष्ठी विभक्तीमध्ये असतो. मग बघा तीची म्हणजे कर्त्याला काय असतो, चाची चे प्रत्यय लागलेले असतात आणि क्रियापद शक्यतो ते काय असते, संयुक्त क्रियापद असते. म्हणजे पहा लिहून झाली या दोन शब्दापासून काय झाले, क्रियापद झाले. आणि सगळ्यात महत्वाचं त्यावरून काय होतं, केवळ क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतो. बघा क्रियापदावरून जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रिया समाप्तीचा म्हणजे ती क्रिया संपली आहे, ती क्रिया पूर्ण झाली आहे असा अर्थ जेव्हा जेव्हा होईल तेव्हा कोणता प्रयोग लिहायचा, तुम्हाला समापन कर्मणी प्रयोग लिहायचा आहे. कर्त्याला कोणता प्रत्यय असतो, षष्ठी विभक्तीचा म्हणजे चाची चे यापैकी एक प्रत्यय असतो. आणि क्रियापद काय सांगतंय, ती क्रियाचा अर्थ पूर्ण झाला असं सांगतंय. उदाहरण बघा, त्याचे जेवण करून झाले म्हणजे त्याचं जेवायचं संपलं, क्रिया समाप्त झाली. तिची कादंबरी वाचून झाली, बघा क्रिया काय झाली, संपली. मग जर क्रिया संपलेली असेल आणि हे जर संयुक्त क्रियापदाने, संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर दोन शब्दापासून बनलेलं क्रियापद असं सरळ सरळ, ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल. हे काय असतं, हे धातू साधित असतंय आणि हे काय असतंय, सहाय्यक क्रियापद असतंय. आणि धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर काय असतंय, संयुक्त क्रियापद असतं. ठीक आहे, एवढं सोपं आहे. जर वाक्यावरून तुम्हाला काही बघायची गरज नाही, फक्त जर क्रिया समाप्तीचा अर्थ, वाक्याच्या क्रियापदावरून जर क्रिया समाप्त झाल्याचा अर्थ दिसत असेल तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं, समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, पुढे जाऊया. खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. आता बघा तुम्ही म्हणता सर हे प्रश्न कुठून आणले, हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. आता याच्या आधी विचारलेत म्हटलं, भविष्यातही विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो 2013 पासून आतापर्यंत अजून टीईटी परीक्षेचा पॅटर्न बदललेला नाही. मला बऱ्याच जणांचा मेसेज येतो की सर परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. मी म्हटलं बाबा कशाने बदलला, तू काय वाचलं, तर तो म्हटला मध्ये आमच्या ग्रुपला एक काय आली होती, एका पेपरची बातमी आली होती की त्यांनी सांगितलंय पॅटर्न बदलला आहे. मग ज्या वेळेस परीक्षेचा पॅटर्न बदलल त्यावेळेस आधी पेपरला बातमी येणार नाही, त्यावेळेस आधी काय होईल, जी आपली परीक्षा परिषद आहे, परीक्षा कोण घेत आहे, तर परीक्षा परिषद परीक्षा घेत आहे. ठीक आहे, मग परीक्षा परिषदेचं काय होईल, त्या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, त्यांचा त्यामध्ये सिलेबस येईल की बाबा असा असा बदल झालाय, हे विषय बदललेत, असं जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण समजायचं सिलेबस बदललाय. पेपरच्या बातमीला लक्षात ठेवायचं नाही. ह्या पेपरच्या बातमीवाले अशा आहेत की त्या पत्रकाराला विचारायचं टीईटी परीक्षा आणि टॅट परीक्षा या दोन्हीमध्ये काय फरक आहे, जर त्याला सांगता आला तर मी आपले क्लास बंद करेल. ठीक आहे, हे 100% खरं आहे. मी बऱ्याच वेळेस टॅटची परीक्षा असताना ते बातम्या लावायची की टीईटी परीक्षा होणार, टीईटी परीक्षा होणार. अरे बाबा ही टीईटी परीक्षा नव्हती, ही तेव्हा टॅट परीक्षा होती. ठीक आहे, ह्या दोन्ही मधला त्यांना फरक कळत नाही आणि ते काय सांगणार, पेपरचा पॅटर्न बदललाय आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. पेपरला हजारो बातम्या येतात, प्रत्येक बातमी पेपरची खरी नसते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. खालील शब्दाचा अर्थ सांगा. काय सांगितलंय, चपराक या शब्दाचा अर्थ विचारला आपल्याला. मग चपराक म्हणजे काय, तर चापट. ठीक आहे, सरळ सरळ आणि सोपा प्रश्न होता, परीक्षेमध्ये विचारला होता. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली, कोणती कादंबरी विचारलंय, तर पांगिरा ही कादंबरी. आता बघा बरं का, या पुस्तकावरती आपल्याला परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न 100% विचारलेले असतात. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, या पुस्तक आणि त्यांच्या लेखकावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न काय असतात, 100% परीक्षेमध्ये विचारलेले असतात. मग पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे, तर विश्वास पाटील यांची आहे. पण आता इथं बघा, हे विश्वास पाटील असतील, शिवाजी सावंत असतील, रणजित देसाई असतील, ह्या तिघावरती आपल्याला एवढे सारे प्रश्न विचारलेत ना, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे बाबा की विश्वास पाटील यांचे सगळे पुस्तकं लक्षात ठेवायचे तुम्हाला. बघा मग पांगिरा लक्षात ठेवायचंय, पानिपत ठेवायचंय, झाडाझडती ठेवायचंय, संभाजी ठेवायचंय, महानायक ठेवायचं. या ठिकाणी बघा पानिपतवरती प्रश्न विचारला होता, पांगिरावरती विचारला होता.
या महानायकवरती सुद्धा काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग बघा आता पांगिरावरती विचारलाय, पानिपत्तीवरती विचारलाय, महानायकवरती विचारलाय, मग कदाचित पुढचा प्रश्न कुठं असू शकतो, या झाडाझडती किंवा संभाजी या कादंबऱ्यावरती पुढचा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर पहा शिवाजी सावंत यांच्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी बघा मृत्युंजयवरती प्रश्न आलेला आहे, आपल्याला छावावरती प्रश्न आलेला आहे. मग पुढचा प्रश्न कदाचित युगंधर किंवा लढत यांच्यावरती सुद्धा असू शकतो, किंवा प्रश्न रिपीट सुद्धा होतात जशाच्या तसे, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर पहा रणजित देसाई यांच्या या श्रीमान योगीवरती आपल्याला प्रश्न आहे, राधे, त्याच्यानंतर या स्वामीवरती आपल्याला प्रश्न आहे, आणि आलेख. बघा ठीक आहे, श्रीमान योगी आणि स्वामी या दोन्ही कादंबऱ्यावरती आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर नाशी इनामदार यांच्या झुंजवरती आपल्याला प्रश्न आला होता. त्याच्यानंतर झेप आणि शहेनशाह हे पण त्यांचं साहित्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यामधले तुम्हाला जवळपास बरेचशा माहीत असतील, पण जे माहीत नाहीत ना ते पाठ करून ठेवा, कारण परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न येतोच. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपला टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, परंतु TET परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TET परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर ह्या उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तर विचारण्याची गरज सुद्धा त्या लागणार नाही. उत्तर सूची सहित तुम्हाला काय होतील, ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे, आतापर्यंत म्हणजे कधीपासूनच्या, तर TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे, 2013 पासून TET परीक्षा चालू झालेली आहे. मग 2013 पासून आतापर्यंत, आणि कोणत्या पेपरच्या, तर पेपर 1च्या पण भेटतील आणि पेपर 2च्या पण भेटतील. म्हणजे 13 पासून आतापर्यंतच्या दोन्ही पेपरच्या तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका उत्तर सूची सहित भेटतील. ठीक आहे, त्याचबरोबर आपण तुम्हाला फ्रीमध्येच काय करतोय, अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे पाहिजे काही शालेय परीक्षा आहेत, शालेय पुस्तकं आहेत, त्यामधले सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न येतात. मग इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही पुस्तकं आहेत त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. आता परीक्षेला दिवस थोडे आहेत, तुम्हाला वाटेल की एवढं होईल का नाही, पण एकदा जर तुम्ही एवढं नजरेखालून घातलं मित्रांनो, तर तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क परीक्षेमध्ये काय सहज मिळवू शकता. जर उदाहरण पाहिलं पहा, तर आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स किती पानाच्या आहेत, 70 पानाच्या नोट्स आहेत. पण या 70 पानामधून तुम्हाला परीक्षेमध्ये काय होणार, 25 पेक्षा जास्त प्रश्न 100% विचारले जाणार. मग हे 70 पानं आपण अगदी परीक्षेला जाता जाता 2 तास आधी जरी घेतलं तुम्ही, तरी तुम्ही हे 70 पानं काय करू शकता, वाचू शकता. आणि जर त्याच्यामधून तुमचे 5 मार्क जरी वाढले शेवटच्या एका दिवसामध्ये करून, तरी तुमचा फायदाच आहे त्यामध्ये. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज आणि नोट्स घेतल्या, तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला भेटणार आहेत. मग हे 139 पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअपला मेसेज करायचा. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवला जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोन पे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा, गुगल पे, फोन पेचा आपला नंबर कोणता आहे, 96 89 14 16 30. आणि व्हॉट्सअप नंबर कोणता आहे, 77 75 88 12 88. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. बरेच जण काय करतात, या नंबरवरती पैसे पाठवतात आणि व्हॉट्सअपला याच नंबरवरती स्क्रीनशॉट टाकण्याचा प्रयत्न करतात. तर लक्षात ठेवायचं, गुगल पे, फोन पे नंबर आपला हा आहे आणि व्हॉट्सअप नंबर आपला हा आहे. ठीक आहे, दोन्ही नंबर मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. मग तुम्हाला पेमेंट केल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सअपवरतीच तुम्हाला पाठवून दिलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये, तर व्हॉट्सअपवरतीच तुम्हाला हे PDF फाईलच्या स्वरूपामध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तोंडघशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तोंडघशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायला सांगितला. मग पहा, तोंडावरचे तेज नाहीसे होणे, लढावयास सिद्ध होणे,
विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे आणि वाटेल तसे बोलणे. मग विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे म्हणजेच काय पडणे, तोंडघशी पडणे. पुढे बघा अजून काही आपले तोंडावरती आपल्याला काही वाक्यप्रचार विचारले जातात पहा. मग तोंड देणे म्हणजे काय होणे, तर लढावयास सिद्ध होणे. तोंड टाकणे म्हणजे काय, वाटेल तसे बोलणे. आणि तोंड उतरणे म्हणजे काय, तोंडावरचे तेज नाहीसे होणे, त्यालाच काय म्हणतो आपण, तोंड उतरणे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे पहा 9 नंबर. खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द कोणता. काय सांगितलं आपल्याला, पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखायला सांगितलाय. मग बघा घर घर, शेजारी पाजारी, कड आणि दगड धोंडा. मग यापैकी पूर्ण अभ्यस्त शब्द कोणता आहे बघा. तुम्हाला फक्त एकदा मी पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय एवढंच सांगतो, तुम्ही स्वतःहून पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखता. बघा मग पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर जेव्हा एकच पूर्ण शब्द पुन्हा तसाच येऊन जोड शब्द तयार होतो त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. बघा एकच शब्द पुन्हा कसा आला पाहिजे, तसाच आला पाहिजे. म्हणजे जो शब्द आहे तोच शब्द पुन्हा डबल आला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतो. मग उदाहरण बघा, घर घर, बघा एकच शब्द दोनदा आलाय का, आलाय. मग हाच काय आपला पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. बाकीचे पण सांगतो. तुम्ही म्हणता सर इथं पहा कड पण काय झालाय, पुन्हा आलाय. मग कडकड सुद्धा काय पूर्ण अभ्यास आहे का, तर नाही. ठीक आहे, कडकड हा काय आहे, अनुकरण वाचक शब्द आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता कसा तो अनुकरण वाचक आहे ते पण सांगतो, पण आधी बाकीचे बघा. मग हे शेजारी पाजारी आणि दगड धोंडा, शेजारी पाजारी आणि दगड धोंडा हे काय आहेत, तर हे त्या ठिकाणी पहा फोन आला होता, तर हे अंशाभ्यस्त शब्द आहेत. अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय बघा, तर जेव्हा जोड शब्द तयार होताना दुसऱ्या शब्दातील काही अक्षरे बदलतात किंवा पहिल्या शब्दासारखाच पण वेगळा अर्थ नसलेला शब्द सोबतीला येतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. म्हणजे अंशाभ्यस्त शब्दामध्ये काय होतोय, पहिल्या शब्दापेक्षा दुसऱ्या शब्दामध्ये थोडासा बदल होतोय किंवा त्याच अर्थाचा पण दुसरा शब्द येतोय की जो शब्द आपल्याला वेगळा वापरता येत नाही. मग बघा शेजारी पाजारी, बघा शेजारी पाजारी, आता पाजारी हा शब्द बघा याच्या शब्दासारखाच शब्द आहे, त्याच्यात फक्त काय झालाय, थोडा बदल झालाय. आणि पाजारी या शब्दाचा असा वेगळा काही अर्थ नाही. आपण एखाद्याला पाजारी म्हणतो का, आपण शेजारीच म्हणतो, पण फक्त जर जोड शब्द तयार केला तर आपण शेजारी पाजारी म्हणतो. तसंच पहा दगड धोंडा, पहा दगड या शब्दाचा दुसरा अर्थाचा शब्द आलाय धोंडा. मग दगड धोंडा आणि शेजारी पाजारी हे काय आहेत, तर हे अंशाभ्यस्त आहेत. आणि पूर्ण अभ्यस्त शब्द कधी, जर दोन्ही शब्द सारखेच असले तर पूर्ण अभ्यस्त शब्द. आणि तुम्ही म्हणता राहिला प्रश्न कडकडचा, तर कडकड हा काय आहे, अनुकरण वाचक आहे किंवा नाद माधुर्य वाचक आहे. मग बघा ज्या शब्दामधून एखाद्या ध्वनींचा किंवा आवाजाचा बोध होतो त्यांना काय म्हणतात, अनुकरण वाचक शब्द म्हणतात. मग यामध्ये बघा धड धड, खळखळ, कडकड हे शब्द काय आहेत, त्याच्यामधून एक ध्वनी दिसतो आपल्याला, ध्वनी किंवा नाद निर्माण होतो, म्हणून हे शब्द काय आहेत, तर हे शब्द अनुकरण वाचक शब्द आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा पूर्ण अभ्यस्त शब्दाचे तुम्हाला अजून उदाहरण पहा, हळूहळू, लाल लाल हे काय आहेत, पूर्ण अभ्यस्त शब्दाचे उदाहरण आहेत. मग तुम्हाला पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक तिन्ही पण लक्षात ठेवायचे. प्रश्न आपल्याला तिन्हीवरती विचारला जातो आणि लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, काही याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया 10 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे की भरपूर मित्र शिक्षक बांधव आपले व्हिडिओ पाहत आहेत, परंतु नजर चुकले त्यांच्याकडून काय होतंय, व्हिडिओला लाईक करायचं राहून जातंय. तर मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला. लाईक करणं अगदी मोफत आहे. तुमच्या लाईकमुळे काय होतं, तर माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला असं वाटतं की बाबा आपण जे शिकवतोय हे कुणाला तरी पटतंय आणि अजून नवीन व्हिडिओ तयार करण्याची काय होतं त्या ठिकाणी प्रेरणा मिळते. म्हणून एक लाईक नक्की करत चला. ठीक आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीस झोपवले. बघा आपलं जर तुम्ही पाहिलं असेल ना याच्या अगोदरचे लेक्चर, तर तुम्ही 2 सेकंदामध्ये हा प्रयोग आतापर्यंत ओळखून मोकळे झाला असतात. बघा प्रत्यय बघायचे आपण. मग या क्रियामध्ये, या वाक्यामध्ये बघा बरं कशाला प्रत्यय लागलाय. बघा झोपवणारी कोण आहे, छकुली. झोपवण्याची क्रिया कोणावर घडली, बाहुली. म्हणजे छकुली कर्ता आहे, बाहुली कर्म आहे. बघा मग छकुलीला पण प्रत्यय आहे, बाहुलीला पण प्रत्यय आहे. मग कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय असेल तर डोळे झाकून लिहून टाकायचं. उत्तर काय, भावे प्रयोग. उत्तर डोळे झाकून लिहून टाकायचं. का, तर कर्ता आणि कर्म दोघांना पण काय त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. आणि भावे प्रयोगातील क्रियापद नेहमी कसं असतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग भावे प्रयोगातील क्रियापद नेहमी कसं असतंय पहा, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असतं. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊया पहा.
पितळ उघडे पडणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. कोणतं? पितळ उघडे पडणं. मग याचं योग्य उदाहरण काय बघा, तर जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने काय केलंय? पितळ उघडे पाडलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हा सगळ्यांना येते मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिलाय पहा, दर मजल. काय शब्द दिलाय? दर मजल शब्द दिलाय आणि त्या शब्दाचा आपल्याला काय सांगितलंय? समास ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, मग खूप सोपं आहे बघा समास ओळखणं. बघा मग लक्षात ठेवा, जेव्हा जर फारसी उपसर्ग लागलेले असतील, कोणते? दर, हर, बिन, बे, गैर, बर, बे, हे जर फारसी उपसर्ग लागले असतील ना, तो डोळे झाकून तुम्हाला काय करायचंय? अव्ययीभाव समास लिहून टाकायचा आहे. बघा इथं कोणता उपसर्ग लागलेला आहे? दर लागलेला आहे. मग दर, हर, बिन, बे, गैर, बर, बे जर यासारखे उपसर्ग लागलेले असतील, हे सगळे कोणते उपसर्ग आहेत? तर हे फारसी भाषेतले उपसर्ग आहेत. मग फारसी भाषेतले जर उपसर्ग लागले असतील तर डोळे झाकून त्या ठिकाणी तुम्ही अव्ययीभाव समास हे उत्तर लिहून टाकायचंय. ठीक आहे, लक्षात येत आहे? सोपं आहे. मग पुढे बघा 13 नंबर, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनास्था. तुम्हा सगळ्यांना येते अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आस्था आहे. आवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अजागळ आहे. आशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निराशा आहे आणि आश्रय या शब्दाचा निराश्रय आहे. तुम्हाला हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे, फक्त हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण पुढचा प्रश्न आपल्याला इथं सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग आवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर तो अजागळ आहे. जे आपल्याला माहिती आहे ते लक्षात ठेवायची गरज नाही. जे आपल्याला माहित नाही, जे आपल्याला नवीन शिकायला भेटतंय ते लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे, पुढे बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार हा शब्द दिलाय आणि बघा इथं प्रहर केलंय, प्रवाह दिलाय, प्रवाद दिलाय आणि घाव दिलाय. मग या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? घाव आहे. प्रवाह काय असतो? तर प्रवाह हा नदीचा प्रवाह असतो आणि प्रहर काय असतो? तर दिवसाच्या एका भागाला काय म्हणतात? प्रहर म्हणतात. ठीक आहे, सोपा प्रश्न होता हा, तुम्हाला सगळ्यांना येत होता, याच्याबद्दल काही खात्री माझ्या मनातही शंका नाही. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर घटदार होईल. पहा, व्यायाम केला तर म्हणजेच काय? इथं काय म्हणायचंय? जर व्यायाम केला तर काय होईल? शरीर घटदार होईल. मग हे कोणतं वाक्य आहे? जर तरचं वाक्य. जेव्हा तेव्हाचं, जरी तरीचं वाक्य काय असतं? तर हे संकेतार्थी वाक्य असते. ठीक आहे, खूप सोपं आहे. पुढे बघा 16 नंबर, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. औरस. कोणता शब्द दिलाय? औरस शब्द दिलाय आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? अनौरस होतो. त्याच्यानंतर पहा, औचित्यचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? अनौचित्य. औदार्याचा काय होतो? कृपणता. ओवळाचा सोवळा. हा ओवळा सोवळा लक्षात ठेवा. हे बाकीचे तुम्हाला माहित आहेत. ठीक आहे, मग जे आपल्याला माहित नाही ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य उदाहरण ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर. काय केलंय? उद्गारवाचक वाक्य आहे आणि त्याचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायला सांगितलंय? तर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगितलंय. कशामध्ये रूपांतर करायला सांगितलंय? विधानार्थी वाक्यामध्ये. ठीक आहे, मग तिचे अक्षर खूप सुंदर आहे हेच आपलं काय होईल? विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. रूपांतर करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो म्हणजे काय? तर त्या वाक्याचा आशय म्हणजेच त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. आणि विधानार्थी वाक्याचे किती प्रकार पडतात? तर विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात? होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य म्हणजे काय तुम्हाला ते तर माहीतच आहे, सांगण्याची गरज नाही. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? काय विचारलंय? जमदग्नी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे असं विचारलंय. आणि बघा इथं विशेष नाम हा काय केला? आपल्याला पहिलाच पर्याय दिलाय. मग जर तसं पाहिलं बघा, मूळ रूपात जर पाहिलं तर जमदग्नी हे काय आहे? ऋषीचं नाव आहे, म्हणून हे कोणतं नाम आहे? विशेष नाम आहे. पण या वाक्यामध्ये ते विशेष नाम म्हणून आलेलं नाही मित्रांनो, म्हणून उत्तर चुकतंय. हा काय आपल्याला ट्रॅप करण्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. मग जमदग्नी हे काय आहे? इथं सामान्य नाम आहे, कारण या ठिकाणी जमदग्नी म्हणजे ऋषी नाही. तर जमदग्नी या शब्दाचा अर्थ काय होतोय? अतिशय रागीट मनुष्य. काय? अतिशय रागीट मनुष्य, त्यालाच काय म्हणतो आपण? जमदग्नी म्हणतो. मग ह्या अर्थाने इथं वापरलंय म्हणून हे काय आहे? सामान्य नाम आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 19 नंबर, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? पहा, उपमेय हे काय केलंय?
उपमानापेक्षा काय केलंय, श्रेष्ठ दाखवलंय. मग तेव्हा कोणता अलंकार होतो, तर तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. मग व्यतिरेक म्हणजेच काय बघा, तर व्यतिरेक म्हणजे अधिक्य. मग जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा गुणांच्या बाबतीत श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. मग उदाहरणार्थ पहा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृतापेक्षा सुद्धा काय केलंय, तुझं नाम काय आहे, श्रेष्ठ आहे असं दाखवलंय. म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार होतो, व्यतिरेक अलंकार होतो. मग व्यतिरेक अलंकारामध्ये काय असतंय, उपमेय हे काय असतंय, उपमानापेक्षा गुणाच्या बाबतीत श्रेष्ठ दाखवलेलं असते. बाकीचे पर्याय बघा, रूपक. मग रूपकमध्ये काय असतंय, तर रूपकमध्ये दोन्ही एकच दाखवले जातात. म्हणजेच काय बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, हे काय आहे, रूपक अलंकाराचं उदाहरण आहे. याच्यामध्ये दोन्ही एकच दाखवले जातात. आणि अपनहुती म्हणजे काय, तर यामध्ये उपमेयाचा निषेध केलेला असतो. अपनहुती अलंकारामध्ये काय केलेला असतो, उपमेयाचा निषेध केलेला असतो. ठीक आहे. लाईट गेलेली आहे, काही हरकत नाही, आपलं टीव्ही चालू आहे इन्व्हर्टरवरती. फक्त तुम्हाला काय होईल, माझा चेहरा थोडा व्यवस्थित दिसणार नाही, कारण माझ्या साईडच्या ज्या लाईटी आहेत त्या बंद झालेल्या आहेत. ठीक आहे. काय चेहरा बघण्यात काय अर्थ आहे, फळा दिसला आपल्याला, बॅकबोर्ड दिसला, डिजिटल बोर्ड दिसला, बस महत्वाचं आहे. पुढे बघा, ज्ञ त्र न न म या वर्णांना अनुच्चार सानुसार काय म्हणतात. ठीक आहे. आता ह्याचा उच्चार कसा करायचा हे तुमचा प्रश्न आहे. वाङ्मयामधला याचा उच्चार होतो, हे त्र न न म, मग यांना काय म्हणतात, तर यांना अनुनासिक म्हणतात. यांना काय म्हणतात, अनुनासिक म्हणतात. मग ज्या वर्णाचा उच्चार त्यांच्या स्वतःच्या उच्चार स्थानाशिवाय नाकातून म्हणजेच काय अनुनासिकातून केला जातो त्यांना काय म्हणतात, अनुनासिके म्हणतात. आणि अनुनासिकांना दुसरं एक महत्त्वाचं वर्ण आहे किंवा नाव आहे, ते म्हणजे काय, यांना परसवर्ण म्हणतात. अनुनासिकालाच काय म्हणतात, परसवर्ण म्हणतात. एकूण अनुनासिक किती आहेत, तर 5 आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. कोणते 5 आहेत बघा, हे 5 अनुनासिक आहेत, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा हे काय आहेत, तर हे 2 स्वरादी आहेत. आणि श क्ष स हे काय आहेत, उष्मे आहेत. ठीक आहे. इथं बाकीचे पर्याय होते आपल्याला, स्वरादी आणि उष्मे. ठीक आहे. स्पर्श व्यंजने काय आहेत, तर क पासून म पर्यंत, क पासून म पर्यंत जे व्यंजन आहेत त्यांना काय म्हणतात, स्पर्श व्यंजने म्हणतात. ठीक आहे. उष्मे कोण आहेत, श श स हे उष्मे आहेत. स्वरादी कोण आहेत, आणि आहा हे 2 काय आहेत, स्वरादी आहेत. ठीक आहे. सगळं लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊया. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स म्हणजेच रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सुरू केले आहे. मग आपल्या बॅचचं वैशिष्ट्य की यामध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे महा टीईटी साठीचे सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातील. ठीक आहे. मग हे विषय कसे शिकवले जातील, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केलं जाईल, लेक्चर दिलं जाईल. म्हणजे तुमच्या बेसिक आणि ॲडव्हान्स सगळ्या संकल्पना त्या ठिकाणी मी स्वतः स्पष्ट करेल. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जातील, स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार दोन्ही विषयाची तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतली जाईल. म्हणजे ऑनलाईन सराव सुद्धा तुमचा त्या ठिकाणी करून घेतला जाईल. मग हे 2 विषय आपल्या टीईटी परीक्षेला किती मार्काला आहेत, तर हे 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर 60 पैकी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क काय होणार, या ठिकाणी 100% पडणार. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आता पेपरला 15 दिवस राहिलेत, तर बॅच पाहून होईल का, कोर्स पाहून होईल का, तर होय. कोर्स तुम्ही शेवटचे 4 दिवसात जरी घेतला आणि 8 दिवसात जरी घेतला तरी तुम्ही कव्हर करू शकता. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये याचा काय होणार आहे, 100% फायदा होणार आहे. का होणार आहे, तर हा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स आहे. म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये आपले 7-8 लेक्चर तरी सहज पाहू शकता. 7-8 प्रकरणं एका दिवसामध्ये पूर्ण करू शकता. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे टीईटीचा त्यांच्यासाठी, त्याचबरोबर ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे महा टीईटी परीक्षेचा, त्या दोघांसाठी सुद्धा काय अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला कोर्स पडणार आहे. मग हे 499 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपला 77 75 88 12 88 या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला काय होईल, ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा काय करेल, त्या ठिकाणी पाठवून देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये आपले असतात. त्याच्यानंतर 24 रुपये इतर चार्जेस असतात. असं तुम्हाला किती रुपये पेमेंट करायचं आहे,
तर त्या ठिकाणी 523 रुपये पेमेंट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. नंबर आहे आपला 59689141630. यावरती किती रुपये पेमेंट करायचे तुम्हाला? फक्त आणि फक्त 499 रुपये पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्यावरती मला या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचं आहे? स्क्रीनशॉट टाकायचा आहे. मी स्वतः तुम्हाला काय करेल? बॅचला किंवा कोर्सला जॉईन करेल. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे पहा. ध ट न श यापैकी मूर्धन्य वर्ण कोणता? आता कोणते वर्ण ओळखायला सांगितलं आपल्याला? मूर्धन्य वर्ण ओळखायला सांगितलंय. मग आपली ट्रिक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणती? KTMDO. कोणती ट्रिक्स आहे आपली? KTMDO. आणि त्याच्या पुढे आपण काय लिहितो? क च ट त आणि प. मग बघा आता कोणता ओळखायला सांगितलं आपल्याला? मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजेच काय? तर यम. मग यमच्या पुढे काय बघा बरं? यमच्या पुढे कोणता वर्ण येतोय? ट येतोय. मग ट वर्गातलं अक्षर कोणतं आहे बघा इथं? ट पण आहे आणि न पण आहे. मग ट आणि न हे दोन्ही काय आहेत? मूर्धन्य वर्ण आहेत. एवढं लक्षात ठेवा. खूप सोपं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 22. तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. या वाक्यातील म्हणून हे कोणतं अव्यय आहे? आता बघा म्हणून हे काय आहे? तर हे उभयान्वयी अव्यय आहे. पण ते कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय हे आपल्याला विचारलं. मग बघा तो वेगात धावला त्याचा परिणाम काय झाला? की त्याचा पहिला नंबर आला. तो वेगात धावला त्याचा परिणाम असा झाला, त्याचा रिझल्ट असा आला की त्याचा काय झाला? पहिला नंबर आला. म्हणून हे काय आहे? तर हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. वेगात धावण्याचा परिणाम काय झालाय? तर पहिला नंबर येणे हा परिणाम झालाय. म्हणून हे काय? परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. अनुज या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? काय विचारलंय? की अनुज हा तो शब्द आहे याचा समानार्थी शब्द विचारलाय. मग अनुज या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर लहान भाऊ होतो. मग बघा अनु म्हणजे काय? तर अनु म्हणजे नंतर आणि ज म्हणजे काय? तर जन्मलेला. म्हणजे जो नंतर जन्मलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? अनुज म्हणतो. मग नंतर जन्मलेलाच आपण काय म्हणतो? तर लहान भाऊ पण त्यालाच म्हणतो. आणि जो आधी जन्मलेला असतो किंवा मोठा भाऊ असतो त्याला आपण काय म्हणतो? अग्रज म्हणतो. अनुज आणि अग्रज हे दोन्ही शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखामध्ये किंवा विरुद्धार्थी शब्दाची जोडी लावा याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढे जाऊया. 24 नंबर. 9 रसापैकी भयानक रसाचा स्थायीभाव काय असतो? कोणत्या रसाचा विचारला आहे? तर भयानक रसाचा स्थायीभाव विचारला. मग भयानक रसाचा स्थायीभाव काय असणार आहे? तर भय हा त्याचा स्थायीभाव असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये एकूण किती रस आहेत? तर एकूण 9 रस आहेत. हे पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्रोध या रसाचा स्थायीभाव काय आहे? तर क्रोध या रसाचा स्थायीभाव रौद्र आहे. विस्मय या रसाचा स्थायीभाव काय आहे? अद्भुत आहे. आणि शोक या रसाचा स्थायीभाव काय आहे? करुण आहे. तुम्हाला या स्थायी भावावरती भरपूर सारे म्हणण्यापेक्षा प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी एक प्रश्न याच्यावरती रसावरती आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया. ती गुलाबी उषा म्हणजे देवाचे घरच जणू जणू गमे वाटे भासे असा शब्द आले की डोळे झाकून उत्प्रेक्षा अलंकार लिहून टाकायचा. कोणते शब्द पहा? जणू जणू काय गमे वाटे भासे असे जर शब्द वाक्यामध्ये दिसले तर डोळे झाकायचे आणि काय लिहायचं? उत्प्रेक्षा अलंकार लिहून टाकायचा. मग उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जिथं केली जाते तिथं काय होतं? उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि याच्यामध्ये कोणते साम्यवाचक शब्द येतात? जणू जणू काय गमे वाटे भासे असे शब्द येतात. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द कोणता दिला आहे? प्रहार हा शब्द दिला आहे आणि या शब्दाचा आपल्याला काय सांगितलं आहे? योग्य अर्थ ओळखायला सांगितला आहे. मग याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला. आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.